नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, योगीराज बागुळ यांची प्रिय रामू ही कादंबरी आपण वाचत आहोत. मागील भागामध्ये आपण पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्राणीप्रेमी होते. विशेषतः कुत्र्यांचे शौकीन म्हणून ओळखले जात होते आणि त्यांच्याकडे टॉबी नावाचा एक लाडका पाळीव कुत्रा होता. बाबासाहेब टॉबीच्या खूप जवळ होते. जेव्हा टॉबीचे निधन झाले तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी अनेक दिवस शोक व्यक्त केला होता. टॉबी हे मुंबईतील राजगृह येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कुटुंबातल्या छायाचित्रांमध्ये, विशेषतः 1934 सालच्या छायाचित्रामध्ये आपणास दिसून येतात. टॉबी सोबतच मोहिनी नावाच्या आणखीन एका पाळीव कुत्र्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे, ज्यावरून प्राण्यांबद्दलचे त्यांचे प्रेम दिसून येते. मुंबईतील डॉक्टर आंबेडकरांच्या वैयक्तिक जीवनाचा एक भाग म्हणून टॉबीची आठवण प्रेमाने काढली जाते. तसेच आपण पाहिलं की 4 ऑक्टोबरला बाबासाहेब लंडनला रवाना झाले. आता पुढील. डॉक्टर साहेब गोलमेज परिषदेच्या पहिल्या सत्रासाठी लंडनला गेल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 6 ऑक्टोबर 1930 रोजी बळवंतराव आईसाहेब व त्यांच्या कुटुंबियांना भाड्याने स्पेशल कार करून धारवाडला घेऊन गेले. धारवाडचे विद्यार्थी वसतिगृह गावापासून साधारण 1-1.5 किलोमीटर बाजूला होते. ही 2 मजल्यांची इमारत होती. मिलिटरीतील एका सेवानिवृत्त गृहस्थाने ही इमारत डॉक्टर साहेबांच्या अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी जुजबी भाडे आकारून दिली होती. इमारतीच्या तळमजल्यावरील 2 खोल्यात बळवंतरावांनी त्यांचा संसार थाटलेला होता. दिवसभराच्या प्रवासानंतर बळवंतराव डॉक्टर साहेबांच्या कुटुंबियांसह सायंकाळी कातरवेळी धारवाडला पोचले. प्रवासामुळे आईसाहेबांना खूप थकवा आला होता. त्यांना धारवाडचा निसर्ग, तिथले वातावरण आणि परिसर आवडला होता. बळवंतरावांची जिल्हा लोकल बोर्डवरील सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली होती. लोकल बोर्डाचे अध्यक्ष निवडण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात होते. त्यांनाही राजकीय लोकांकडून काही आमिष दाखवली जात होती. आईसाहेब आल्यामुळे त्यांच्या पत्नी राधाबाई आनंदित झाल्या. त्या प्रथमच आईसाहेबांना पाहत होत्या. त्यांचे सालस नि सोज्वळ व्यक्तिमत्व पाहून राधाबाई प्रसन्न झाल्या. राधाबाईंचे लग्न होऊन 4 वर्ष होत आली होती. अजून पाळणा हलला नव्हता. एवढ्या मोठ्या नेत्याची सहचारिणी आपल्या घरी राहण्यासाठी आले, ही गोष्टच राधाबाईंना सुखावून गेली. आपल्याकडून आईसाहेबांची व्यवस्था नीट ठेवली जाईल का? आम्ही ग्रामीण जसं राहतो तसं त्यांना राहायला जमेल का? आमचं असं ग्रामीण राहणं वागणं आईसाहेबांना आवडेल का? आपणाकडून स्वयंपाकात किंवा पाहुणचारात काही अधिक उणं झालं तर? असे अनेक प्रश्न राधाबाईंच्या मनात सतावत होते. राधाबाईंची आणि त्यांच्या यजमानांची धावपळ सुरू झाली. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक करताना राधाबाईंची ओढाताण होई. मात्र त्या त्रासिकपणा न दाखवता अथवा चिडचिड न करता आनंदाने सारी उस्तवादी करीत होत्या. ते श्रमसुद्धा सुखवणारे होते. बळवंतरावही त्यांच्या परीने पत्नीला मदत करीत. राधाबाईंची उडालेली तारांबळ आईसाहेबांच्या लक्षात आली. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि म्हणाल्या, मास्तरीणबाई, नवीन आहात, घाबरू नका, आम्ही सगळे मदत करू हं. आईसाहेबांच्या या बोलण्यानेच राधाबाईला केवढा मोठा दिलासा मिळाला. मनावरचं दडपण कमी झालं. आईसाहेब आल्यापासून आपणाला नेहमी मास्तरीणबाई का म्हणतात, याचं कोडं राधाबाईंना पडलं होतं. त्यांनी एक दिवस ही गोष्ट यजमानांना विचारली. बळवंतराव पत्नीला म्हणाले, अगं, मी सुरुवातीला मुंबईतील कुर्ला परिसरात म्युनिसिपॅलिटीच्या शाळेत मास्तराच्या नोकरीवर रुजू झालो होतो. रा.सी.के. बोले यांनी माझ्यासाठी त्या नोकरीची खटपट केली होती. त्यावेळी आईसाहेबांशी माझी ओळख झाली होती. बाबासाहेबांशी तर कॉलेजला शिकत असल्यापासूनच ओळख होती. अधूनमधून त्यांच्याकडे जाणे येणे होई.
मात्र मला तिथलं वातावरण मानवेना. मी आजारी पडलो. शेवटी नोकरी सोडून दिली आणि गावी आलो. हे आईसाहेबांना चांगलं माहिती आहे, म्हणून त्या मला मास्तर आणि तुला मास्तरीणबाई म्हणतात. राधाबाईंच्या शंकेचं निरसन झालं. मात्र कधी एका मुलालाही साधी बाराखडी सुद्धा न शिकवता आईसाहेबांकडून राधाबाईंना मास्तरीणबाईची मिळालेली उपाधी सुखावणारी होती. आईसाहेबांना धारवाडला येऊन 4 दिवस झाले होते. नेमकी त्याच वेळी वसतिगृहाची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची होती. वसतिगृह सुरू करून 1च वर्ष झालं होतं. देणगीदारांच्या मदतीवर विद्यार्थ्यांचा उदरनिर्वाह चालत असे. वसतिगृहातले रेशन संपले होते. बळवंतरावांना मुलांच्या पोटाची काळजी लागली होती. ते घरात सारखे आत बाहेर करीत होते. मधूनच राधाबाईंशी दबक्या आवाजात काहीतरी बोलत होते. बळवंतरावांजवळ फक्त 2 रुपये 10.5 आणे शिल्लक होते. अशातच हिरेकेरूर तालुक्यात बेरड समाजातील बाळप्पा नाईक नावाचा अस्पृश्य कार्यकर्ता त्यांच्याकडे आला आणि त्याने गावी जाण्यास भाड्यासाठी त्यांना पैसे मागितले. शिलकीतले 2 रुपये बळवंतरावांनी त्यांच्या हातावर ठेवले. मुलांच्या जेवणाची काय आणि कशी व्यवस्था करावी या चिंतेत बळवंतराव होते. त्यांना मुलांच्या भुकेची काळजी लागली होती. चिंतेची छटा त्यांच्या चेहऱ्यावर पसरली होती. आईसाहेबांनी घरात काहीतरी चिंतेची बाब असल्याचं ओळखलं. बळवंतराव घराच्या बाहेर असताना त्यांनी राधाबाईंना विचारलं, मास्तरीणबाई, मास्तर आज लय मलूल दिसत्यात, का बरं? आता सत्यस्थिती लपवण्यात काय अर्थ नव्हता. राधाबाई आईसाहेबांना म्हणाल्या, आईसाहेब, बोर्डिंगच्या मुलांचं रेशन संपलंय. संध्याकाळी त्यांच्या पोटात काय घालावं या काळजीत आहेत ते. तितक्यात बळवंतराव बाहेरून आत घरात आले. आईसाहेबांनी ताबडतोब जवळच्या मोजक्या पैशातून 100ची नोट काढली आणि बळवंतरावांना म्हणाल्या, मास्तर, निराश व्हायचं काही कारण नाही. हे पैसे घ्या आणि लेकरांच्या जेवणाची सोय करा. यानंतर काही सोय होत नसेल तर माझ्या जवळचे दागिने आपण कुठेतरी गहाण ठेवू. तुम्हाला हवे असलेले पैसे काढू. साहेब इलायतीहून आल्यानंतर घेतील दागिने सोडून. आईसाहेबांनी जवळच्या ट्रंकमधून दागिन्यांचा डबा काढला आणि बळवंतरावांसमोर ठेवला. आईसाहेबांच्या बोलण्यानं बळवंतरावांच्या आणि राधाबाईंच्या डोळ्यात अश्रू दाटले. ते दोघेही चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. त्यांचं ऊर भरून आली, गळे दाटून आले. आईसाहेबांना नेमकं मनातलं कळलं होतं. मातृत्व यापेक्षा वेगळं तरी काय असतं? त्या माऊलीनं 4 दिवसातच सर्वांची मनं जिंकली होती. आईसाहेब, दागिने वगैरे काही नको. या 100 रुपयाचं रेशन संपण्यापूर्वी मी करीन काहीतरी व्यवस्था. घशात दाटलेला आवंड गिळीत आणि धोत्राच्या सोग्यानं डोळ्यांची टिपं टिपीत बळवंतराव आईसाहेबांना म्हणाले. ते आईसाहेबांनी दिलेली 100ची नोट घेऊन रेशन आणण्यास बाजारात निघाले. मुदर्डी बँकेजवळ जात असताना हरिलाल मुदर्डी सावकारनं बळवंतरावांना हाक मारली. बळवंतराव सावकाराजवळ गेले. अरे वराळे, मी तुझी 2 दिवसापासून वाट बघतोय. माझ्या आईवडिलांच्या नावाचे 5,000 रुपये शेअर्स मी तुझ्या वसतिगृहाच्या नावाने केले आहेत. त्या शेअर्सचे 41 रुपये 5 आणे व्याज आले आहे. ते ताबडतोब घेऊन जा. सावकाराच्या बोलण्यानं बळवंतराव आनंदित झाले. जेव्हा एखादी व्यक्ती एखादे कार्य प्रामाणिकपणे आणि अंतःकरणापासून हाती घेते तेव्हा तिला कोठून आणि कसा मदतीचा हात येईल याचा नेम नाही. याची प्रचिती बळवंतरावांना आली. वराळे, तुझ्याकडे डॉक्टर आंबेडकर साहेबांचे कुटुंब आले असल्याचे आम्हाला समजले. पैशांची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची काही अडचण वाटल्यास माझ्याकडे ये. पाहिजे ती मदत घेऊन जा. मनात अजिबात संकोच करू नकोस. व्याजाची रक्कम बळवंतरावांच्या हाती देत मुदर्डी सावकार म्हणाले. बळवंतरावांनी नम्रपणे होकार दिला. त्यांचं मन प्रफुल्लित झालं.
व्याजाची रक्कम घेतली आणि विद्यार्थ्यांसाठी रेशनची व्यवस्था करण्यास ते किराणा दुकानाकडे निघाले. बळवंतराव आनंदात घरी आले. घडलेला किस्सा त्यांनी आईसाहेब आणि पत्नीला सांगितला. आईसाहेबांची 100ची नोट त्यांना परत केली. आईसाहेब नव्याने संसार मांडलेल्या राधाबाईंना अनेक सांसारिक आणि व्यावहारिक गोष्टी प्रेमानं नि आपुलकीनं शिकवीत नि समजावून सांगत. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आईची माया झिरपत असे. ते इतक्या साध्या राहत असूनही त्यांचे मोठेपण झाकत नसे. साहेबांना पान खायची सवय, आईसाहेबांना पान खायची सवय. म्हणून बळवंतराव न चुकता वरचेवर नागिलीची पान, काच, चुना, सुपारी आणि इलायची पत्नीजवळ आणून देत. आईसाहेबांना बरं वाटत असलं की गंगव्याला वसतिगृहातील मुलांच्या स्वयंपाकास मदत करीत. कोकणात ज्वारीची भाकरी हातावर केली जाते. धारवाडला ज्वारीची भाकरी कानडी पद्धतीनं थापून पातळ करताना पाहून आईसाहेबांना अप्रूप वाटे. त्यांनी गंगव्यानी राधाबाईंकडून ज्वारीची भाकरी ताटात पातळ थापून करायची शिकून घेतली. डॉक्टर साहेब 18 ऑक्टोबर 1930 रोजी लंडनला पोचले. 12 नोव्हेंबर रोजी राजा पंचम जॉर्ज यांच्या शुभ हस्ते लॉर्ड सभेच्या रॉयल गॅलरीत गोलमेज परिषदेचे उद्घाटन झाले. आंबेडकर साहेबांची सहचारिणी त्यांच्या कुटुंबासह वराळेंकडे आल्या असल्याची बातमी 2 दिवसातच पूर्ण धारवाड तालुक्यात पसरली. आजूबाजूच्या गावातही पसरली. आईसाहेबांना पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्याशी 2 शब्द बोलण्यासाठी दिवसभर लोक बळवंतरावांच्या खोलीवर येऊ लागले. काही सामाजिक कार्यकर्तेही त्यांच्या घरी येऊन हवं नको याची विचारपूस करीत. धारवाडच्या चर्मकार सोसायटीचे सचिव श्रीयुत वाय.एस. होंगल, यल्लप्पा सांब्रानी, एफ.डी. धोडके हे दलित समाजातील तळमळीचे आणि डॉक्टर साहेबांच्या जवळचे कार्यकर्ते होते. एकदा ते काही सहकाऱ्यांसह आईसाहेबांना भेटण्यासाठी आले. त्यांच्या प्रकृतीची आस्तेवाईकपणे विचारपूस केली. जाताना ते बळवंतरावांना म्हणाले, "अनासाहेब, आईसाहेब आल्या आहेत तर आपण दलित समाजातील सर्व पोटजातीतील स्त्रियांचा सामूहिक चहापाण्याचा कार्यक्रम ठेवू आणि हा कार्यक्रम आईसाहेबांच्या अध्यक्षतेखाली करूया." बळवंतरावांनी लागलीच होकार दिला. त्यांनी तसं आईसाहेबांना आग्रहपूर्वक निमंत्रणही दिलं. आलेली मंडळी निघून गेली. दुपारच्या जेवणानंतर बळवंतरावांनी हा विषय आईसाहेबांजवळ काढला. आईसाहेबांनी त्यांच्याकडे त्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. कोकणातील महार लोक चांबार आणि ढोर समाजाच्या हातचं खात नसत. आईसाहेब सोवळं पाळणाऱ्या नि सनातन वृत्तीच्या होत्या. त्या होंगल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे निमंत्रण स्वीकारण्यास काकू करू लागल्या. बळवंतराव आईसाहेबांना म्हणाले, "आईसाहेब, साहेब काय कार्य करतात याकडे लक्ष ठेवून आपण सोवळेपणा मनात ठेवू नये. साहेबांच्या नावाला आणि कार्याला काळिंबा लागेल असं काहीही आपल्या कृतीतून घडू नये असं मला वाटतं." आईसाहेबांना बळवंतरावांचं म्हणणं पटलं. त्यांनी श्रीयुत होंगल यांनी आयोजित केलेल्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला राधाबाईंसह येण्याचे मान्य केले. यल्लप्पा होंगल यांच्या घरी चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी बायांनी संपूर्ण धारवाड झाडून काढलं होतं. जमिनीवर पाणी शिंपडलं, रांगोळी काढली, बसण्यासाठी जाजम अंथरले, 4 खुर्च्या मांडण्यात आल्या. सांब्राणी आणि होंगल हे सर्व व्यवस्था पाहत होते. ठरलेल्या वेळी आईसाहेबांना घेऊन वराळे दाम्पत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले. सांबारवाड्यातील आणि ढोरवाड्यातील लोकांची आईसाहेबांना पाहण्यासाठी गर्दी झाली. घोडके यांनी गर्दीला शांत करून आईसाहेबांचे रांगेने दर्शन देविले. एका बाजूला स्त्रिया आणि दुसऱ्या बाजूला पुरुष मंडळी बसली. सांब्राणी आणि होंगल यांनी चहा पाण्याच्या कार्यक्रमाचे कारण आणि निमित्त सांगितले. त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. आईसाहेब कार्यक्रमासाठी आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सर्वांना चहा पाणी देण्यात आला. आईसाहेब मनात कसलाही किंतु न आणता चहा प्यायला. कार्यक्रमाच्या समारोपाचे भाषण बळवंतरावांनी केले. सर्वांची भाषणे कन्नड भाषेतून झाली. तासाभराचा कार्यक्रम संपल्यानंतर आईसाहेबांनी वराळे दाम्पत्यांचे सर्वांना निरोप घेतला आणि निवासस्थानी परतले. मास्तरीनबाई, सार्वजनिक कार्यक्रमाला पाहुणी म्हणून हजर राहण्याची ही माझी पहिलीच वेळ बरं का. तुमच्याकडे धारवाडला आल्यामुळे हे घडलं बघा. घरी आल्यानंतर आईसाहेब राधाबाईंना प्रसन्नतेने म्हणाल्या, तुम्हाला पाहून किती आनंदित झाले सारे लोक, नाही? राधाबाई म्हणाल्या, होय ग बाई, साहेबांची केवढी मोठी कमाई म्हणायची. पण मास्तरीनबाई, कन्नड भाषेत कोण काय बोलत होतं मला काहीच कळत नव्हतं बघा, आईसाहेब म्हणाल्या. मग राधाबाईंनी कानडी भाषणाचा काही वृत्तांत आईसाहेबांना मराठीतून सांगितला. साहेब लंडनला असताना त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळावं म्हणून आईसाहेबांचे व्रतवैकल्य आणि उपवास सुरूच असत. आजारपणातही त्या एकांतात बसून तासनतास देवाचे ध्यान करीत, चिंतन करीत. त्या धारवाडला आल्यानंतर 2च दिवसात वसतिगृहातील मुलांशी समरस झाल्या होत्या. मुलांना आईसाहेबांसाठी काय करू आणि काय नको असं होई. कधी कधी आईसाहेब मुलांना गोष्टी सांगत. सर्व मुलं त्यांच्या आजूबाजूला बसत. बाबासाहेबांची सर्वात आवडती बहीण तुळसाचं 3-4 वर्षापूर्वी निधन झालं होतं. तिची एकुलती एक 4-5 वर्षाची मुलगी द्रौपदा हिला साहेबांनी नेहमीसाठी आपल्या घरी आणलं होतं. द्रौपदा आईसाहेबांच्या खूपच अंगावर होती. ती त्यांच्या मागे मागेच फिरत असे. रात्री आईसाहेबांजवळच झोपत असे. त्यांना सोडून ती जराही राहत नसे. म्हणतात ना, माया लावली तर रानचं पाखरू सुद्धा जवळ येतं. आईसाहेब तर मायेचा सागर होत्या. दुपारची वामकुशी घेतली की त्या नुकत्याच उमललेल्या फुलासारख्या टवटवीत दिसत. दुपारी राधाबाईंनाही कामातून जराशी उसंत मिळे. काही वेळा दुपारी राधाबाई आणि आईसाहेब गप्पा मारीत बसत. आईसाहेब राधाबाईंना त्यांच्या गतायुष्यातील सुखदुःखाच्या अनेक आठवणी सांगत. त्यांची देवावर प्रचंड श्रद्धा. आईसाहेबांच्या आईला शंकराच्या वेळी दिवस गेले असताना तिनं सुरू केलेला सोमवारचा उपवास रखमाच्या निधनानंतर खंड न पडू देता आईसाहेब अजूनही करीत होत्या. बळवंतरावांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करण्यासाठी अस्पृश्य कानडी समाजातील गंगव्या नावाची स्वयंपाकीण नेमली होती. ती मूळची धारवाडचीच. बेळगाव जिल्ह्यातील सौदत्ती तालुक्यातील असलेला यल्लम्मा म्हणजेच रेणुका देवीवर तिची प्रचंड श्रद्धा. सीमेलगतच्या भागात यल्लम्मा देवीचे बरेच भक्त होते नि आहेत. एके दिवशी वसतिगृहातील काम आटोपल्यानंतर गंगव्या नेहमीप्रमाणे आईसाहेबांशी गप्पा मारायला आली. विषयांतर होता होता यल्लम्मा देवीचा विषय निघाला. आईसाहेब गंगवांच्या तोंडून पतिव्रता यल्लम्मा देवीची कथा मन लावून ऐकत होत्या. कोणतीही पतिव्रता देवी म्हणजे श्रद्धाळू स्त्रियांचे पवित्र दैवतच. यल्लम्मा देवीची कथा मोडक्या तोडक्या कन्नडी मिश्रित मराठीत सांगितल्यानंतर गंगवा यल्लम्मा देवीच्या सत्वाविषयी आणि तिच्या कृपादृष्टीविषयी आईसाहेबांना उदाहरणांसह किस्से सांगू लागली. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आईच्या मंदिरात खूप गर्दी असते. वर्षातून एकदा खूप मोठी यात्रा भरते. देवीला अंतःकरणापासून काही मागितल्यास ती भक्तांचे मनोरथ पूर्ण करते. आईसाहेब मुळातच भावुक आणि श्रद्धाळू. त्यांची देवीचं दर्शन घेण्याची उत्सुकता वाढली. मास्तरीनबाई, यल्लम्मा देवीच्या दर्शनाला जाऊया का आपण? आईसाहेब राधाबाईंना म्हणाल्या. का नाही? तुमची इच्छा असेल तर मी ह्यांना तशी व्यवस्था करायला सांगते, राधाबाई उत्तरल्या. योगायोग असा की नेमकी 4 दिवसांवर यल्लम्मा देवीची वर्षाची जत्रा येऊन ठेपली होती. डॉक्टर साहेबांच्या सानिध्यात राहत असल्यामुळे बळवंतराव हिंदू देवदेवतांपासून फटकूनच असत.
राधाबाईंनी त्यांच्या यजमानांच्या कानावर आईसाहेबांचा मनोदय घातला. त्यांच्या समाधानासाठी बळवंतरावांनी सौदत्तीला जाण्यासाठी स्वतंत्र कारची व्यवस्था केली. जत्रेच्या दिवशी अगदी सकाळी सर्वांनी अंघोळी केल्या आणि सौदत्तीच्या प्रवासासाठी आईसाहेब गाडीत बसल्या. त्यांची काळजी घेण्यासाठी बळवंतरावही सपत्नीक निघाले. गंगव्यालाही बरोबर घेतले. सौदत्तीला जोगळ भावी या ठिकाणी सर्वजण पोचले. तेथे पाण्याचा कुंड आहे. तेथूनच यात्रेला सुरुवात होते आणि यल्लम्मा देवीच्या डोंगराची चढण सुरू होते. कार डोंगराच्या पायथ्याशी उभी केली. गंगवा अस्पृश्य असल्याने कोणी ओळखेल म्हणून ती डोंगरावर आली नाही. तिने तिथूनच हात जोडून देवीचं दर्शन घेतलं आणि कारमध्येच थांबली. सर्व मंडळी गड चढू लागली. आईसाहेब प्रकृती तितकीशी बरी नसतानाही हळूहळू गड चढू लागल्या. देवळात आणि मंदिराच्या आजूबाजूला भक्तांची गर्दीच गर्दी होती. गळ्यात मण्याची आणि कवड्यांची माळ घातलेले व हातात परडी नि भंडाऱ्याची पिशवी असलेले जोग आणि जोगतीनी दिसत होते. ते येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना भंडारा लावून पैसे मागत होते. रस्त्यावर दुकानदारांनी भंडाऱ्याचे आणि कुंकवाचे ढीग लावले होते. दंडवत घालणारे नवसकरी दिसत होते. राधाबाईंनी भंडारा, कुंकू, चोळीचा खण, नारळ, कापूर असं देवीच्या ओटीचं सामान विकत घेतलं. गर्दीतून वाट काढीत आईसाहेब सर्व मंडळी देवीसमोर पोहोचली. देवीला भरजरींनी भडक वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं होतं. आईसाहेबांच्या हातानं पुजाराकडे ओटीचं सामान दिलं. त्यांनी मनोभावे देवीचं दर्शन घेतलं. डोळे बंद करून प्रार्थना केली. ओठानं पुटपुटत मनातल्या मनात मागणं मागितलं. पुजाऱ्यानं आईसाहेबांना भंडारा, कुंकू, नारळ आणि खडी साखरीसह एक अंगाऱ्याची पुडी दिली. सर्वजण सभा मंडपात आले. तिथे जोगतीने चौटकेनी टाळ वाजवीत देवीचे गुणगान गात होत्या. कडुलिंबाची डहाळी तोंडात धरून काही जोगतीनी घुमत होत्या. चोहीकडे भंडारा उधळला जात होता. सभा मंडपात जमिनीवर भंडाऱ्याचा थर साचत होता. देवीच्या नावानं उदो उदो केला जात होता. काही जोगतीनी लिंबाच्या डहाळ्या दोरीनं फुंकून वस्त्राप्रमाणे अंगावर नेसत होत्या. हा नवस फेडण्याचा प्रकार होता. त्याला लिंब नेसणं म्हणतात. हा प्रकार आईसाहेबांना नवीनच होता. सर्व बोलणं आणि गाणी गाणं कन्नड भाषेतूनच चालू होतं. कळत नसलं तरी ते ऐकावंसं वाटत होतं. यल्लम्मा देवीचा हा सगळा जत्रेचा आणि पूजेचा सोहळा नि जागर पाहून आईसाहेबांना समाधान वाटलं. देवीचं दर्शन आणि पूजा झाल्यानंतर सर्व मंडळी डोंगर उतरून मोटार उभी होत होती तिथे आली. सकाळी निघताना बरोबर आणलेला फराळ तिथेच खाल्ला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.